हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी निलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी खूप दिवसापासून विचार करते की मी डेली ब्लॉगिंग सुरू करेल. मी 1-2 वेळा ट्राय पण केलं ते माझ्या दुसऱ्या चॅनलवरती, काही ह्या चॅनलवरती मी टाकलेसुद्धा आहेत. डेली ब्लॉगिंग काय होतं ना, डेली काय तुम्हाला दाखवावं हे मला कळत नाही, काय बोलावं हे मला कळत नाही. माझे जे ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग्स आहेत त्याच्यात मी खूप ट्रेन झाली आहे की काय बोलायचं आहे, काय काय दाखवायचं आहे तुम्हाला सगळ्यांना, तर तिच्यात मी थोडी ट्रेन आहे. पण डेली ब्लॉगमध्ये मी काय शूट करायचं, तुमच्यासाठी काय घेऊन यायचं हे मला कळत नाही. मी ट्राय करते. तसं हे जे चॅनल आहे याच्यावरती मी माझं क्रोशाचे छोटे छोटे शॉर्ट्स टाकत असते, जे मी आयटम्स बनवते त्याचं पॅकिंग वगैरे जे व्हिडिओ बनवते ते मी छोटे छोटे तुम्हाला दाखवत असते ह्या चॅनलवरती. पण मी आत्ता विचार केला की मी ह्याच्यासोबत तुम्हाला रेसिपीज पण दाखवायला सुरुवात करेल आणि डेली ब्लॉग मी ट्राय करेल. डेली म्हणजे माझ्याकडनं असं डेली तर नाही होणार, पण 2-3 दिवसातनं वगैरे असं मी काय केलं, काय बनवलं. जसं मी क्रोशाचे आयटम्स बनवते, हे बघा, जसं मी क्रोशाचे आयटम्स बनवते, हे मी सनफ्लॉवर हेअर टाय बनवलेला आहे. तर असे मी छोटे मोठे असे काही ना काही आयटम्स बनवत असते. जसं हे लोटस फ्लॉवर आहे, तर हे बनवलं आहे. त्यानंतर हे बघा, इथं मी 2 अशा टाईपच्या पर्स बनवलेल्या आहेत क्रोशाच्या, ज्याला आपण स्लिंगही लावू शकतो किंवा असंच नुसतं हातातही पकडू शकतो. तर अशा पद्धतीच्या मी हे पण बनवलेल्या आहेत स्लिंग्स. याला झीप आहे छान, हे बघा, अशी छान झीप आहे. आतमधून तुम्हाला अस्तर पण येणार आहे आणि एकदम स्टेडी आहे. हे असं लटकणार नाही, कारण याच्या आतमध्ये मी अस्तरसोबत कॅन पण टाकलेलं आहे, जेणेकरून ते स्टडी राहावं. तर असे मी क्रोशाचे आयटम्स बनवत असते. त्यानंतर मी ब्लाऊज वगैरे स्टिच करते. जसं की मी काल हे एक ब्लाऊज शिवलं. हे बघा, काल मी जसं हे एक ब्लाऊज शिवलं, त्याचं नेक खूपच डीप आहे. हे मी माझं स्वतःचं शिवलेलं आहे. तर जर तुम्ही बघाल तर नेक खूपच डीप आहे आणि नेकला असं मी डीप असल्यामुळे नॉट्स पण बनवले आहेत. आणि असं कट वर्कचं, जर तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत असेल तर असं कट वर्कचं त्याला डिझाईन केलेलं आहे. तर खूप डीप आहे हा नेक. मला डीप नेक खूप आवडतात म्हणून मी डीप नेक शिवलेला आहे. त्यानंतर याची जी स्लीव्ज आहे, हे बघा, स्लीव्जला पण मी अशा पद्धतीने थोडंसं डिझाईन दिलेलं आहे, कट दिलेला आहे एक. तर असे मी ब्लाऊज वगैरे पण स्टिच करते. तर मी असे छोटे मोठे जे पण काही कामं करते, तर मी प्रयत्न करेल की ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल की मी आज काय केलं, मी आज काय स्टिच केलं किंवा मी आज काय बनवलं. असं छोट्या मोठ्या गोष्टी मी ह्या डेली ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि शॉर्ट्समध्ये मी जे काही प्रोडक्ट बनवले, जे काही मी ब्लाऊज बनवले, त्याचा व्यवस्थित एक प्रॉपर व्हिडिओ बनवून तो शॉर्ट्समध्ये मी टाकेल. तर तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि तुमचा सपोर्ट जर मला मिळाला, माझे सबस्क्रायबर जर वाढले, तुम्ही माझ्या फॅमिलीमध्ये जर जॉईन झालात, तर मला खूप आनंद होईल आणि मला अजून प्रोत्साहन भेटेल हे सगळ्या गोष्टी करायच्या. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटणार आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. जसं की ब्लाऊज स्टिचिंगचे छोट्या छोट्या गोष्टी किंवा मी ब्लाऊज स्टिच करत असतानाचं काही मी तुम्हाला दाखवेल. त्याच्यानंतर क्रोशाचे पण जे पण काही आयटम्स असणार आहेत ते बनवतानाचं मी काही थोडंफार तुम्हाला व्हिडिओज दाखवेल. त्यानंतर रेसिपी, मी खूप अशी एकदम हाय लेवलची कुक आहे असं बिलकुल नाही आहे. मी खूपच साधारण कुक आहे. पण मी ट्राय करेल जे पण मी बनवते, भाजी वगैरे मला ज्या सोप्या पद्धतीने वाटतात त्या पद्धतीने मी तुम्हाला त्या भाज्या बनवून किंवा जे पण रेसिपी असेल ती बनवून मी तुम्हाला शेअर करेल. तर असं माझ्या ह्या ब्लॉग्समध्ये असणार आहे. तर प्लीज तुम्ही मला सपोर्ट कराल. तर चला, मला असं पद्धतीचं लोटस, मी याला लोटस फ्लॉवर म्हणते. आणि हे थोडक्यात याला आपण टिकटॉकचे पिन किंवा एलिगेटर पिन लावून थोडक्यात असं लावू शकतो, किंवा हेअरबँड लावूनसुद्धा, हेअरबँड मीन्स रब्बर जे असतं आपलं हेअर टाय, हा जो हेअर टाय असतो, असं लावून हे जसं सनफ्लॉवर बनवलं आहे तसं आपण याचं हेअर टाय पण बनवू शकतो. तर असे छोटे मोठे आयटम्स बनवायला घ्यायचे आहेत. तर सगळ्यात पहिले मी आत्ता बनवणार आहे हे लोटस फ्लॉवर, जे मी लव्हेंडर कलरमध्ये म्हणजे पर्पल कलरमध्ये बनवते आहे. तर तुम्हाला दाखवते कसं बनतं आहे ते.
हे बघा मी स्टार्टही केलेलं आहे, तर हा कलर मी यूज करते आहे आणि ऑलरेडी माझं स्टार्ट झालेलं आहे, अर्धं काम झालेलं आहे. हे बघा, हे बघा आता तुम्हाला हे दिसेल की मी कसं बनवते. तर आत्ता मी याच्या पेटल्स बनवायला घेतल्या आहेत, म्हणजे ह्या ज्या साईडच्या पेटल्स आहेत ह्यावाल्या त्या बनवायला घेतलेल्या आहेत. तर त्या मी अशा बनवते. क्रोशामध्ये इतके आयटम्स बनतात, खूपच. म्हणजे जसं हेअर ॲक्सेसरीज बनतात, परत आजकाल तर थोडं ज्वेलरीमध्ये पण बनायला लागलेलं आहे, बँगल्स बनतात, भरपूर गोष्टी बनतात आता क्रोशापासून. पर्सेस बनतात. खूप पेशन्स आणि खूपच मेहनत आहे ह्याच्या मागे. तर हे बघा इथं माझे पेटल्स बनवून झालेले आहेत 13. आता हा जो आतमधला लाईट शेड आहे आणि हे डार्क शेडवाले जे आहेत ते मोठ्या पेटल्स आहेत आणि जे आतमध्ये लाईट शेड आहे हा छोट्या पेटल्स आहेत. तर आता मला छोट्या पेटल्स बनवायच्या आहेत. तर मला आपण कंटिन्युअसली ह्याच कलरच्या पण बनवू शकतो, पण ते उठून नाही दिसत, म्हणून मग आता मी थ्रेड चेंज करणार आहे. तर थ्रेड चेंज करण्यासाठी मी पहिले लाईट कलर वापरला आहे, आता मी वापरणार आहे डार्क कलर. तर हे बघा इथं माझ्या 4 स्मॉल साईजच्या पेटल्स पण बनवून झालेल्या आहेत. आता इथून मला आहे ना असे हे जे फुलाच्या आतमध्ये पराग असतात येल्लो कलरचे, ते बनवायचे आहेत. येल्लो कलरचे पराग. त्याच्यासाठी मला धागा चेंज करावा लागेल. तर मी याला पहिले कट करून घेते. ठीक आहे, हा धागा मी कट करून घेतला. आता येल्लो कलर मी हा वाला लावणार आहे. तर हे बघा मी अटॅच केलेला आहे येल्लो कलर. फ्लॉवरच्या आतमध्ये जे पराग असतात ना ते बनवून झालेले आहे. आता ह्या धाग्याचं पण आपल्याला काहीही काम नाही आहे, तर आपण ह्याला पण कट करून घेऊया. तर हे बघा लोटस फ्लॉवर माझं अर्धं काम झालेलं आहे. स्टिच करायचं आहे, तर याला मी स्टिच करून घेणार. तर हे स्टिच केल्यानंतर कसं दिसतंय मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा असं स्टिच करते मी सुई धाग्याने आणि ऑलमोस्ट माझं स्टिच करून झालेलं आहे हे फुल. आणि बाहेर खूप जोरात पाऊस सुरू आहे, खूप जोरात पाऊस. तुम्हाला जर अशा पावसाचं शांत ठिकाणी आणि छान फिरायला जायचं असेल तर माझा एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली माझं हे चॅनल आहे, ज्याच्यावरती आम्ही ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग्स टाकतो. त्याच्यावरती आज एक व्हिडिओ येईल. खूप असं पुण्यापासून लांब नाही आहे, पुण्यापासून जवळच आहे. मला वाटतं 1-1.5 तासाच्या अंतरावरती ते मंदिर असणार आहे. तर खूपच जवळ आहे. तिथं गर्दी नाही आहे, खूप शांतता आहे आणि त्याच्यासमोरच धबधबा आहे. जर तुम्ही विथ फॅमिली जाणार असाल, 2-3 फॅमिल्या मिळून जाणार असाल तर तुम्ही त्या वॉटरफॉलच्या इथं जाऊ शकता आहात.
खूप छान वॉटरफॉल आहे. आम्ही वॉटरफॉलच्या इथे गेलो नाही कारण आमच्याकडे कॅमेरे होते. जेव्हा गॅजेट आपल्याजवळ असतात तेव्हा मग त्या गॅजेट्सची पण काळजी करावी लागते. गॅजेट्स आपण असं कुठेही ठेवून जाऊ शकत नाही. तर कॅमेरे असल्यामुळे मग आम्हाला ओलं पण नव्हतं व्हायचं, त्यामुळे मग आम्ही ते स्किप केलं. तर हे माझं फुल कंप्लीट झालेलं आहे. फक्त आता याला व्यवस्थित नॉट बांधायची आणि याला टिकटॉक पिन लावायची. रेडी. म्हणजे यांपेक्षा जास्त याच्या मागे मेहनतीचे पैसे असतात. तर तुम्ही आणि हँडमेड वस्तू ज्या असतात ना त्या थोड्याशा महाग असतात, कारण त्याच्यामध्ये मशीनचा यूज केलेला नसतो. हे काही मशीनने बनणाऱ्या वस्तू नसतात, हँडमेड असतात. तर थोडंसं तुम्ही ना ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की ह्याच्या मागे ती व्यक्ती किती वेळ बसली असणार आहे. बसणं म्हणजे पूर्ण शोल्डर दुखतात, मान दुखते, कंबर दुखते. तर जेव्हा पण तुम्ही कोणत्याही क्रोशा आर्टिस्टकडनं किंवा हँडमेड जे पण प्रोडक्ट तुम्ही कोणाकडनं घेणार असाल तर प्लीज त्या वस्तूची किंमत करताना त्यांच्या मेहनतीची पण किंमत नक्की करा. पण सुंदर आहेत ना, सुंदर दिसत आहेत ना, लावल्यानंतर बघा किती छान दिसेल. तर याला आता टिकटॉकच्या पिना मला फक्त अटॅच करायच्या आहेत. त्याच्यासाठी मला ग्लू गन गरम करावी लागेल. कशी वाटते ही बॅग मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडली का तुम्हाला? तर अशी मी माझ्यासाठी पण बनवली स्वतःसाठी. ती पण मी तुम्हाला दाखवेल कधीतरी. पण फिनिशिंग बघा तुम्ही, फिनिशिंग बघू शकतात, झिप बघू शकतात. झिपसुद्धा मी खूप चांगल्या क्वालिटीची लावलेली आहे. हे बघा. तर आत्ता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही आमचाच दुसऱ्या चॅनलवरचा म्हणजे एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली ह्या चॅनलवरचा आत्ता टाकलेला व्हिडिओ बघतो आहोत. ते म्हणजे श्री महादेवी मंदिर. खूप सुंदर आहे मंदिर. तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर आमच्या त्या चॅनलवरती जाऊन बघा. एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली असं नाव आहे चॅनलचं आणि तिथं तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बघायला भेटेल. आणि ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ त्या चॅनलवरती बघायला भेटतील. तर हे बघा, फ्रंट साईडचं जे आहे ते माझं अस्तर जॉईन करून झालेलं आहे. हे बघा, फ्रंट साईड माझी रेडी आहे. रेडी म्हणजे अस्तर जॉईन करून झालेलं आहे. तर याला मला अटॅच करायचं बाकी आहे. प्रिन्स कटमध्ये हे ब्लाऊज असणार आहे. नेकची फिनिशिंग करेल आणि मग पुढे ब्लाऊज शिवेल. पण आता टाईम झालेला आहे घरातली बाकीची कामं करण्याचा आणि मुलांना क्लासला वगैरे सोडायला जायचं पण टाईम झालेला आहे माझा. हे बघा, पाऊस सुरू आहे. हे माझे झाडं, छान फूल आलेलं आहे गुलाबाचं. पाऊस पडताना तर काय दिसणार नाही तुम्हाला, पण छान पाऊस पडतोय. पत्र्यावरती सगळा आवाज येतोय पाणी पडायचा. हे बघा, मला काही धागे सापडले आहेत ज्याच्यापासून मी फ्रेंडशिप बँड बनवेल. तर बघू आता मला वेळ कसा भेटतो. जसा वेळ भेटेल तसं मी फ्रेंडशिप बँड बनवेल 2-3. तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे आणि मी आता इथे लागलेली आहे स्वयंपाक करायला. तर मी आज स्वयंपाकात बनवणार आहे खिचडी आणि सोबत मी ठेचा बनवते आहे. ठेचा यासाठी कारण आम्हाला ठेचा खूप आवडतो जेवणामध्ये. मला असा थोडासा भाजीसोबत ठेचा पण असला तर खूप आवडतो, म्हणून मी बनवून ठेवते थोडासा ठेचा. बघा, इथं मिरच्या ठेवल्या आहेत मी भाजायला. तर ह्या ठेच्यासाठी मिरच्या आहेत, ह्या मी भाजून घेते आहे. खिचडीची तयारी करून ठेवलेली आहे. तर इथं मी कांदा, लसूण, टमाटो कापून घेतलेला आहे आणि हे ठेच्यासाठीचे लसूण आहेत. तर हे मी ठेचा कुटताना त्याच्यासोबत कुटून घेईल. तर आता जस्ट ऑफिसचं काम संपवून इथं निलेश बसले आहेत आणि त्यांचं काम चालूच राहतं. काम संपत नाही ॲक्च्युली. ऑफिसचं काम संपलं आहे आता. आज तरी त्यांनी थोडं लवकर संपवले 7 वाजेला, नाहीतर 8 वाजेपर्यंत चालतं. आणि आता ते यूट्यूबचं थोडंसं काम करत बसलेले आहेत. तर त्यांचं काम काही संपत नाही. आणि इकडे आमचं पेशंट, याला जरा बरं नाही आहे, व्हायरल झालं आहे, थोडं ताप वगैरे आहे, गळ्यातही दुखतं आहे. त्याचा आराम सुरू आहे आणि आरामासोबत टी व्ही बघणं पण सुरू आहे त्याचं. बरं वाटतं आता? दुखतंय का गळ्यात? दुखतंय? ठीक आहे, मस्त तुझ्यासाठी मुगाच्या डाळीची खिचडी बनवते म्हणजे तुला गिळायला त्रास नाही होणार. ठीक आहे, तुम्ही खाणार ना खिचडी? सोबत ठेचा बनवते.
तर हे बघा, इथं माझी खिचडी बनवून रेडी आहे. त्यानंतर इथं ठेचाही रेडी झालेला आहे. तर इथं बघा माझा स्वयंपाक रेडी आहे आणि मी झालेली आहे थोडीशी आता फ्री. तर आता मी झालेली आहे थोडीशी फ्री. माझा मोठा मुलगा, म्हणजे त्याला आम्ही दादा म्हणतो, तर त्याचा क्लास सुटायचा टाईम पण झालेला आहे. तर लिलेश जातील त्याला घ्यायला. मग तो आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करू आणि मग बस जेवण वगैरे झालं की मी व्हिडिओ एडिटिंगसाठी बसेल आणि व्हिडिओ एडिटिंग करून झाला की मग झोपायला घेऊ. तर हा होता आमचा आजचा ब्लॉग, आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. भेटूया पुढच्याच अशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.